मित्रांनो, आरबी लोक अय्याशखोर असतात. मी तुम्हाला 3 प्रकारच्या गोष्टी सांगणार, पण त्या खऱ्या गोष्टी असणार. तुम्हाला ऐकावं लागणार. ऐका हो, खऱ्या गोष्टी. कारण तिथला अनुभव मी तुम्हाला सांगतो. कारण मी तिथं 2-3 वर्ष राहिलेलो, 4 वर्ष राहिलेलो, आणि त्या 4 वर्षात मला भरपूर अनुभव आले की आरबी लोक कसे असतात, काय असतं, त्यांचं वागणूक कशी असतात. तुम्हाला ऐकायला आवडेल. कारण ते माणसं एक विचित्र माणसं असतात. अय्याशखोर माणसाची तुम्हाला ऐका. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. विषय अय्याशखोर माणसं या जगातला अगर कोण असेल तर मला असं वाटतं तो आरबी असेल. कारण तिथं मी बघितलेले तिथलचे माणसाचे गुणच तसे आहे. काय माहित नाही हो. तिथं लग्न करायचं असेल तर त्यांना खूप मोठं मेहर द्यावा लागतो. अगर कुठली मुलगी बघायला गेली ती म्हणत तुझ्याकडे गाडी आहे का, बंगला आहे का, घोडा आहे का, आणि सगळं काय इच्छा असेल तर तिथल्या पोरी लग्न करतात, नाही तर कोण करत नाही, आणि लाखो रुपये मेहर घेतात. त्यामुळे तिथले लोक काय करतात, इकडे तिकडे भटकत असतात. त्यांच्या मनात एक प्रकारचं डोक्यात एकदम मानसिकता म्हणजे अय्याशीवादी झाले असतात. अहो, असेच काही घटना हो मी बघितल्या. सौदी अरब मध्ये राहत होतो मी. काम करताना एक बाई आली हो, माझ्या बसनीकडे येऊन बसली. गपचीप येऊन बसली, घाबरलेली होती. म्हणाल, अरे तू कशाला आलीस आमच्या दुकानात, इथं प्रॉब्लेम आहे, इथं बायकांनी दुकानात यायचं नाही. अहो, ती बाई घाबरून म्हणाली की बाबा असं झालेलं की माझ्यावरती जो मालक आहे, त्यांच्या पोरं आहे, त्यांची बायको आहे, आणि मालक माझ्यावर अत्याचार करतात. बायको दिवसभर काम करून घेते, नंतर रात्री म्हणतात की तू माझ्या नवऱ्यासंगती राहा, असे बी म्हणतात. मी कशाला राहणार, मी पगार काम करण्यासाठी आली ना, तर काम करून घ्या आणि आपले पगार देऊन टाका. पण तिच्यावरती मानसिक छळ होतो असं मी बघण्यात आलेलं आहे. मग काय, मला सांगितलं तुम्ही काहीतरी प्रयत्न करा. मी नवीन होतो, मला तुटी आरबी येत होती. मी पोलिसाला कंप्लेंट केलं की बाबा अशा अशा घटना घडल्यात, त्या बाईला तुम्ही घेऊन जा. मग त्या बाईला मी अगोदर सांगितलंय, बाबा तुला अगर तुझ्या सेट विषयी तुम्ही तक्रार केली तर तुला नोकरीतून काढू शकतो. म्हणलं मी काय माझी इज्जत विकू का? पैसा तो आने तो कल तो मिलेगा, पर मेरी इज्जत ये मेरे लिए बहुत बड़ी बात है. जीवनात काही गोष्टी असतात हो, माणूस सौदा करत नाही आपल्याशी. काही लोक पैशासाठी काही करतात. मी आपले एक मित्र होता, त्याचा बाप कित्येक वर्ष सौदी अरबमध्ये राहत होता, पण तेवढं कमवलं नाही. पण एकदा त्याची पोरगी झाली ना, तिला पाठवलं सौदी अरबला. मग काय 2 वर्षात तिने गाडी भर सामान घेऊन आला, पैसा घेऊन आली. एवढा पैसा आणला की विचारू नका. बाप म्हणतो, चला मी 2 वर्षात एवढं नाही कमवलं, तुम्ही एवढं कसं कमवलं? बापाला मानसिक त्रास होतो आणि त्याला 2-4 हार्ट अटॅक येतात, पण माणूस टिकतो. अशा जीवनात घडतात हो, मी बघितले. अनुभव नाही, तो खरा गोष्टी आहे. आरबीच्या गोष्टी म्हणजे भरपूर आहे. आरबी लोक लग्नात बोललं तर मेहर म्हणजे त्यांच्या 1 लाख रुपये तरी असतो. लाख देण्याची ताकद सर्वांमध्ये नसतं. असे 2 मित्र होते हो, वयस्कर होते. तो म्हणला, अरे तुझी पोरगी तर मोठी झाली, लग्न करून देऊन टाकलं. तो म्हणला 2 लाख 3 लाख कोण दिली मेहर तर मी कोणाचीही लग्न करू शकतो माझ्या पोरीशी. अहो, त्याचाच मित्र म्हणतो, मी तुला 2-3 लाख रुपये देतो, तुझी पोरीचं माझ्या संख्ये लग्न कर. मग काय, बाप घेतो मेहर आणि लग्न करून देतो. मग काय, लग्न होतो. अशा घटना घडतात. कारण तिथले लोक पैशाचा ऐश आराम पाहिजे, अय्याशखोरी लोक आहेत. म्हातारे असो की जवान असो, त्यांचे गुण आणि मानसिकता तीच आहे, कधी बदलू शकत नाही. जगातला अय्याशखोर माणूस भेटेल ना तर सौदी अरब मध्ये भेटेल. बघितले हो साहेब, घटना सत्य आहे पण खऱ्या आहेत. आपले घरचे कुणी बी महिला असो, कुणी असो, मला वाटतं तिथं जाणं चुकीचं आहे. काही होऊ शकतात. तिथले मानसिक रोगी लोक भरपूर आहे अशा गोष्टीच्या. कारण आयतं खाणं. एक आरबी माणूस होता, रोज मी चाय प्यायला जात होतो ना, तो एक शावरमा घेऊन बसून खात होता. अरे म्हणला, तू इथं बसून काय करतोस रे, एवढं रोज येऊन शावरमा आणि चाय पितो? बोला, मी पैसे वाचवतोय. म्हणलं, का? माझी बायको आणायची.
अर्धे पैसे दिले मेहरचे, आणखी अर्धे द्यायचे तर माझी बायको मला भेटल. अरबी लोक तसे सुद्धा करतात. तिथं काय लोक पैसेवाले असतात, काय गरीब असतात, पण त्यांच्या हिशोबाने खूप मोठे पैसेवाले असतात. म्हणजे तर तो थोडे थोडे करून पैसे वाचून आपल्या बायकोच्या मेहरसाठी बी पैसे जमा करतो. एक गिराक असे आलेले माझ्याकडे, मला म्हणला माझ्या भावाचे कपडे शिव, आणि तो वयस्कर होता, आणि तो भाव केवढा तर लहान लहान. मी म्हणलं अरे कोण आहे रे, तो म्हणतो माझा भाव आहे. मी म्हणून हसलो, बोलतो माशाला आणि बाबा शबाब, याने माझा बाप जवान आहे. त्याला म्हटलं भाव किती आहे, म्हणलं तिथं एवढे तिथं एवढे तिथं, असं करून विचारत बोलतो. मला सेम सेम शाळा हो, 30-35 असतील एवढे. तर त्या माणसानं एवढं वेड आहे की त्यांनी आपले स्वतःची पोरं बी मोजता नाहीत. असे वेडे माणसं जगात आहेत. वेडे नाही हो, अय्याशखोर लोक आहेत. 4-4 बायका असतात, एक दिली, एकाला तलाक दिलं की वापिस 4 वापस येतात. काय माहित नाही पैसा कुठून येतो, त्यांचं तकदीर कसं आहे तेच मला माहित नाही. त्यांचं आपलं जीवन आहे, जगण्याचा अंदाज आहे. मला वाटतं त्यांच्यात माणुसकीची विचारधारा जरा कमी वाटतं काय काय लोकांमध्ये. पण आणखी भरपूर लोक आहेत ज्यात माणुसकी खूप आहे. असे लोक बी बघण्यात आलेले, पण जास्त करून अय्याशखोर आहे. कधी चुकीनी दुसऱ्याच्या बायकोवर त्यांच्या वाईट नजरे असतात. बरं कुणी असं बघितलं की त्यांना वाईट वाटतं. बायका म्हणजे त्यांच्यासाठी हिरा आहे हे लक्षात घ्या. कुठेही कॉम्प्रोमाइज नाही, कुठलेही मित्रता नाही, आणि अशा घटना घडतात. अशाच काही घटना घडल्यात हो. 2 मित्र दुकान सांभाळत होते. काय म्हणत होता, माझी बायको लय हरामी अशी तशी दुनियावरचं बोलत होता. मी तिला तलाक देणार, ती तलाक देणार आहे. तो मित्र रोज ऐकत होता, आणि एक दिवशी म्हणतो, अरे तू म्हणत होता ना तुझ्या बायकोला तलाक देणार आहे, कधी देणार आहे. तो काय म्हणला, देणार थोड्या दिवसांनी. आज 4-5 वेळा विचारणार, तू तलाक कधी देणार आहे. तो माणूस म्हणतो, तू मला असं का विचारतोस रे, घडी घडी तलाक कधी कधी देणार, तू माझा मित्र असून. अरे तू तलाक दिलं तर मी तुझ्या पोरीशी लग्न करल, तुझ्या बायकोशी मी लग्न करेल. म्हणजे त्याला अर्ध्या भावात किंमत भेटणार ना. अशा गोष्टी घडतात. अरबी आहे, जगात काही होऊ शकतो. मित्रांनो, आपला देश आपलाच असतो, लक्षात द्या. माणसाचा विचार करतात, माणुसकीचा विचार करतात. आपलं आपलं, परक परक. बाय मित्रांनो.